श्रावण महिना. मराठी निबंध. वर्षातील प्रत्येक महिना आपल्यासोबत काहीतरी खास घेऊन येतो. उन्हाळ्याची सुट्टी, पावसाळ्याची मजा, सणांचा आनंद, अशा अनेक आठवणी प्रत्येक महिन्याशी जोडलेल्या असतात. पण या सर्व महिन्यांमध्ये मला सर्वात जास्त आवडणारा महिना म्हणजे श्रावण. श्रावण म्हटले की माझ्या डोळ्यासमोर हिरवागार निसर्ग, रिमझिम पाऊस, थंड वारा आणि सणांनी भरलेले आनंदी वातावरण उभे राहते. श्रावण महिना सुरू झाला की निसर्गाचे रूपच बदलून जाते. उन्हामुळे कोमेजलेली झाडे पुन्हा हिरवीगार दिसू लागतात. डोंगर हिरव्या चादरीने झाकल्यासारखे वाटतात. छोट्या छोट्या ओढ्यांना आणि झऱ्यांना पाणी येते. सकाळच्या वेळी पानांवर चमकणारे पावसाचे थेंब मोत्यांसारखे दिसतात. पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाचा रिमझिम आवाज वातावरण अधिक सुंदर बनवतो. श्रावण हा सणांचा आणि आनंदाचा महिना आहे. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी आणि पोळा असे अनेक सण येतात. नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या प्रेमाचे नाते अधिक घट्ट होते. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो. जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे घरातील वातावरण. सणांमुळे घरात स्वच्छता केली जाते. अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. घरात स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. नातेवाईक एकमेकांच्या घरी भेटायला येतात. त्यामुळे घरात हसणे, बोलणे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. मला श्रावणातील पावसात भिजणे, हिरव्या निसर्गाकडे पाहणे आणि खिडकीत बसून पावसाचा आवाज ऐकणे खूप आवडते. कधीकधी ढगांनी भरलेले आकाश आणि त्यातून पडणाऱ्या रिमझिम सरी मनाला एक वेगळी शांतता देतात. श्रावण आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातो आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवतो. माझ्यासाठी श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर निसर्ग, सण, आनंद आणि सुंदर आठवणींचा उत्सव आहे. म्हणूनच वर्षातील कितीही महिने आले तरी माझ्या मनात श्रावणाचे स्थान नेहमीच खास राहील. श्रावण आला की निसर्ग असतो आणि माझे मनही आनंदाने फुलून जाते. धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर निबंध लिहून पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.